माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करताय. इथं माझ्या प्रकरणातला, घातपाताच्या प्रकरणातला, त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% तो करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, तो धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तुलाच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं. तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा, तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो. मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगला माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली, बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देत आहे, पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन. मला कुठेतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे आहेत, चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून कव्हाना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागण. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते, त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कोणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की काही सारख्यातला होता का काय, म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून कचाकच. आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे त्या आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल. जो कोणचा आरोप करील त्याचा, नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना, पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही, आरोपींविषयी, आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिवा पाडखिनी छाया. धन्या आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिवा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात,
त्या परळीच्या खरकाट्यासंग. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं तो अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची, धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते, त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांचा जामीन रद्द करून यांच्या अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.